16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये जो 16वे सत्र आहे आणि या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केलेला आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य या परिसंवादाच्या या विचारपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि श्रोते बंधू आणि भगिनींनो, मला आताशी निरोप आला की 5 ते 10 मिनिटांमध्ये या विषयाची मांडणी करायची आहे आणि ही मांडणी करायचा मी प्रयत्न करेन. विषय तो दिलेला आहे की नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य. आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपत्तीच्या बाबतीमध्ये नैसर्गिक जी आपत्ती आहे ती येणं स्वाभाविक आहे, ती प्रकृती आहे एक प्रकारची. त्या आपत्तीबद्दलचं साहित्य जे आहे ते साहित्य मराठीमध्ये आलेलं आहे, नाही असं नाही. परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये जे साहित्य आलेलं आहे त्या साहित्यामध्ये जर एकूण मराठी साहित्य जर बघितलं आपण तर एकूण मराठी साहित्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये तो दुष्काळ आहे. या दुष्काळावरचं दुष्काळ या विषयावरचं प्रचंड मोठं साहित्य आलेलं आहे. आता दुष्काळ जो आहे मराठी साहित्यामधला तो जर आपण बघितला तर पहिल्यांदा आपण या विषयाच्या अगदी खोलामध्ये गेलं तर आपल्याला मराठीचा पहिला ग्रंथ आहे गाथा सप्तशती. या ग्रंथामध्ये नैसर्गिक जी आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये तो दुष्काळ आलेला आहे. त्या दुष्काळाचं वर्णन गाथा सप्तशतीमध्ये पहिल्यांदा आलं. म्हणजे मराठीचा तो पहिला अभिजात ग्रंथ मानला जातो. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचं चित्र आलेलं आहे आणि हे चित्रण ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ या दोन्ही पद्धतीने आलेला आहे. ओला दुष्काळ जो आहे या ओल्या दुष्काळामध्ये तो जो शेतकरी आहे हा शेतकरी जेव्हा तो कापणी करायला जातो ती कापणी करताना त्याचे पाय चिखलाने माखलेले आहेत, त्याला कापणी करता येत नाही असे संदर्भ गाथा सप्तशतीमध्ये आलेला आहे. त्यानंतर आपल्याला संत तुकारामांच्या साहित्यामध्ये दुष्काळाचे संदर्भ आहेत आणि सातत्याने म्हटलं गेलं की दुष्काळामध्ये संत तुकाराम जे आहेत त्या तुकारामांची पत्नी मरण पावली, त्याचे 2 मुलं मरण पावले आणि दुष्काळामध्ये प्रचंड वेदना झाल्या, यातना झाल्या म्हणून तुकारामांनी मग विठ्ठलाची भक्ती केली. हे धादांत खोटं आहे की दुष्काळाला तुकारामांनी सामना केला, दुष्काळ परतावून लावला. दुष्काळामध्ये मात कशी करायची याचं ते आपत्ती व्यवस्थापन असतं हे तुकारामांनी दिलं आपल्याला. याची नोंद मात्र प्रस्थापित साहित्य घेत नाही. तुकाराम हा भोळा कसा होता, साधू कसा होता, दुष्काळामध्ये तो कसा जाऊन भंडाराच्या डोंगरामध्ये जाऊन भक्ती करू लागला, अशा प्रकारची मांडणी प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये झालेली आहे. त्यामध्ये नसिराबादकरांचं पुस्तक आहे ते दादांचं खोटं आहे सगळं इतिहास. म्हणून तुकाराम हा जो आहे हा तुकाराम असा संत आहे की नैसर्गिक आपत्ती आली होती असं असून सुद्धा या नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं याची शिकवण तुकारामाने त्यांच्या अभंगात दिलेली आहे. आणि दुष्काळ जरी आला तरी त्याला न डगमगता सामोरं गेलं पाहिजे अशा प्रकारची मांडणी तुकारामाने केलेली आहे. ही आपल्याला सांगता येऊ शकते. मी अगदी खोलामध्ये जात नाही, मला पटकन पुढे जायचं आहे. आपल्याला हे जे मराठी साहित्य आहे या मराठी साहित्याबद्दलचं दुष्काळाची मीमांसा जी आहे ती पहिल्या प्रथम आधुनिक साहित्यामध्ये कोणी केली असेल तर ती केली पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य ही जी मानवनिर्मित आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्ती आहे या विषयाच्या अनुषंगाने मराठी साहित्यामध्ये जी मांडणी केली पहिल्यांदा अत्यंत तर्कबद्ध मांडणी ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. ती बघणं फार आवश्यक आहे. ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये पहिल्यांदा शेतीचा प्रश्न उजागर कोणी केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. त्या काळात जे तथाकथित समाज सुधारक होते त्यामध्ये दांडी असतील, लोकहितवादी असतील, आगरकर असतील, या सर्व लोकांचे प्रश्न जे आहेत ते फक्त त्यांच्या ब्राह्मण सुधारणेच्या पलीकडे गेले नाहीत. पण ज्योतिबा फुले जे आहेत त्यांनी पहिला प्रथम या भारतामध्ये
की मानव निर्मित आपत्ती आहे आणि नैसर्गिक निर्मित आपत्ती आहे, याच्याबद्दलचा दुष्काळ जो आहे, या दुष्काळाचा पहिल्यांदा जी मांडणी केली ती ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. आपल्याला एक दिसतं या ठिकाणी की पहिल्यांदा ज्योतिबा फुले यांनी जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक इशारा नावाचं पुस्तक आहे. या इशारा नावाच्या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन काळाचा दुष्काळ आहे याच्यावरची मांडणी अत्यंत जोरकसपणे केलेली आहे. त्यानंतर ज्योतिबा फुले यांचा दुसरा जो किंवा इशारा या ग्रंथामध्ये म्हटलेला आहे की ब्राह्मण आणि मारवाडी सावकार या लोकांची जी काही एक युनिटी आहे ती शेतकऱ्यांचं शोषण करते, असा इशारा या पुस्तकामध्ये 1855 मधला हे पुस्तक आहे. आणि अवर्षणग्रस्त शेतकरी वर्गाची पीडा या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी मांडलेली आहे. ज्योतिबा फुले यांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे तो शेतकऱ्याचा आसूड, तो अत्यंत महत्वाचा आहे. ज्योतिबा फुले यांनी या ग्रंथामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्तीमधून जो दुष्काळ आलेला आहे, या दुष्काळानंतर जी मानव निर्मित आपत्ती निर्माण झालेली आहे याचं अत्यंत सुंदर चित्रण शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. फुले असं म्हणतात की नैसर्गिक आपत्तीचे जो दुष्काळ आलेला आहे या दुष्काळानंतर या देशामधली जी धार्मिक शोषणाची व्यवस्था आहे, दुष्काळग्रस्त जो शेतकरी आहे हा दुष्काळग्रस्त शेतकरी या दुष्काळामध्ये पूर्ण गांगून गेलेला आहे. अशा काळामध्ये या शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी या देशामध्ये धार्मिक व्यवस्था कशी काम करते याची अत्यंत चांगली मांडणी ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. ते म्हणतात की शोषण हे आहे, हे शोषण एक पहिल्यांदा दुष्काळाने झालेलं आहे. दुसरं शोषण हे धार्मिक शोषण आहे, हे धार्मिक शोषण ब्राह्मण करतात. आणि तिसरं शोषण आहे ते आर्थिक शोषण करतात आणि हे आर्थिक शोषण भट आणि मारवाडी करतात. आणि चौथं शोषण आहे हे सरकार, ब्रिटिश सरकार जे आहेत, या ब्रिटिश सरकार सोबत असलेले जे ब्राह्मण अधिकारी आहेत ते ब्रिटिश अधिकारी आणि ब्राह्मण अधिकारी मिळून शेतकऱ्यांचं शोषण करतात. अशा प्रकारची मांडणी फुले यांनी केली. आणि मानवी आपत्ती जी आहे ही मानवी आपत्ती या देशातली शोषणग्रस्त जी व्यवस्था आहे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, ही ब्राह्मणी व्यवस्था ही कशी जबाबदार आहे याचं सुंदर चित्रण या ग्रंथामध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. याबद्दल एक सांगणं आवश्यक आहे की आपल्याकडे त्या काळामध्ये बाळ गंगाधर टिळक जे आहेत, ज्यांना तेला तांबड्याचे पुढारी म्हणतात, त्या टिळकांची एक भूमिका मी सांगतो. मला माहित आहे की माझा वेळ संपत आलेला आहे, पण ती एक भूमिका सांगतो की जेव्हा 1979 मध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ब्रिटिश सरकारने नवीन सारा पद्धती लादली आणि एकीकडे शेतकऱ्यांचा दुष्काळ आहे. अशा दुष्काळामध्ये ब्रिटिश सरकारने मात्र सारा पद्धती उभी केलेली आहे. आणि अशा पद्धतीमध्ये त्याने असा कायदा केला की हे जे अरिष्ट आहे, शेतकऱ्यांच्या दुष्काळाचं अरिष्ट, अशा काळामध्ये शेती जी आहे या शेतीचं हस्तांतर करण्याचा कायदा ब्रिटिश सरकारने केला होता. शेतकऱ्यांच्या एकीकडे दुष्काळ आहे आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त असलेला शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्यांचं हस्तांतरण करायचं कोणाकडे, तर सावकाराकडे करायचं. अशा प्रकारचा 1879 मधला ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कायदा होता. या कायद्याच्या विरोधामध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा हा कायदा डेक्कन एग्रीकल्चर ऍक्ट 1879 नुसार हा कायदा मागे घेतला आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सावकारांच्या घशामध्ये झाल्या होत्या त्या जाऊ दिल्या नाही ब्रिटिश सरकारने. म्हणून त्या काळाचे तथाकथित नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी विरोध केला की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या सावकाराकडे गेल्या पाहिजे, त्या जमिनी परत दुष्काळग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना जाऊ नये म्हणून त्यांनी कडाडून विरोध केला. आणि केसरीमध्ये त्यांनी 5 ते 6 लेख लिहिले. यावरून दिसतं की लोकमान्य टिळकांची मानसिकता हे शेतकऱ्यांच्या विरोधामधली होती. या दृष्टीने जर बघितलं तर मानवी आपत्ती जी आहे त्या मानवी आपत्तीचा जी मीमांसा आहे ती पहिल्यांदा ज्योतिबा फुले यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे. मी अधिक जात नाही, फक्त 1-2 मिनिटांमध्ये मी शेवट करतो. आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये जे शेतीच्या प्रश्नावर ग्रंथ आलेले आहेत तो मग हरिभाऊ आपटे यांचा काळ तो फार मोठा कठीण आला.
यापासून जर आपण बघितलं तर 2022 पर्यंत जर आपण हा आढावा घेतला, यामध्ये जे प्रस्तावित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे जे काही साहित्यिक आहेत, त्यामध्ये फार मोठी नावं आहेत. ही सर्व नावं जर घेतली आपण की त्यामध्ये साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत मोठे. आता मला वेळेच्या अभावी सर्वांची नावं घेता येत नाही, पण ही सगळी नावं जर बघितली, किंवा नादो महान असतील, सदानंद देशमुख असतील, राजन गवस असतील, हे सगळे साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत, ग्रामीण साहित्यिक आहेत. राम बोराडे त्यामध्ये असतील. ही जी मंडळी आहे ही सातत्यानं शेती प्रश्न आणि दुष्काळावर सातत्याने लेखन करत आहेत. पण हे लेखन जे आलेलं आहे हे फक्त लेखन त्यांचं वर्णन आणि तपशील मांडणारं लेखन आहे. त्यांच्या मुळातला जो वैचारिक संघर्ष आहे शेतकऱ्यांचा, तो महात्मा ज्योतिबा फुले आणि शेतकऱ्याच्या आसुडेकरांकडे सांगितला. हा वैचारिक संघर्ष जो आहे, हा वैचारिक संघर्ष म्हणजे या देशातील धार्मिक शोषणावर आधारलेली ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये लढा होता फुल्यांचा, आणि या देशातील जी भांडवलशाही व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध फुल्यांनी लढा लढला होता. याच्या विरोधामध्ये, ही भांडवलशाहीच्या विरोधामध्ये आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये जे ज्योतिबा फुले लढले आणि एक भूमिका मांडली शेतकऱ्याच्या आसुडे ग्रंथामध्ये, ही भूमिका घेऊन हे प्रस्तावित जे ग्रामीण साहित्यिक आहेत, ही भूमिका ते जगत आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत हे सोडवायचे असतील तर मानव आपत्ती जी आलेली आहे, मानव आपत्तीमध्ये अनेक कंगोरे आहेत. की जातीचा प्रश्न आहे बरं या ठिकाणी, की ग्रामीण साहित्यिक हे जातीच्या प्रश्नाला हात लावत नाहीत. ज्योतिबा फुल्यांनी तो हात लावला होता. जाती अंधाचा प्रश्न आहे आणखी महत्वाचा. या सर्व बाबीची मांडणी ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. आणि म्हणून निसर्ग निर्मित आपत्ती आणि मानव निर्मित आपत्तीवर बोलताना आपल्याला जे शेतीचे आणि दुसऱ्याचे प्रश्न आलेले आहेत, याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांचं तत्वज्ञान आपल्याला समोर घेऊन गेल्याशिवाय मानव निर्मित आपत्तीचा प्रश्न सुटू शकत नाही असं मला वाटतं. मला वेळ फार कमी दिला, याबद्दल मी थांबतो. धन्यवाद.